हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेअर मास्क कसा तयार करायचा, तो का लावायचा, हेअर केअर म्हणजे काय नेमकं आणि ठराविक एज नंतर काही ना काही गोष्टी का कराव्या लागतात, हेअर केअर म्हणजे काय नेमकं, काय करायचं असतं, सगळ्याच गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर अगोदर आजचा जो हेअर मास्क आहे ना, त्याची तयारी आपल्याला रात्रीच करायची आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी जर केस धुवायचे आहेत आणि जर तुम्हाला काही ना काही बनवायचं असेल ना, तर त्यातील खूप महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मेथी दाणे आणि कलोंजी. कलोंजीला कलोंजीच म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला नायजेला सीड्स म्हणतात. कुणी कुणी कांद्याचं बी म्हणतं, पण खरोखर गुगलवरती गेलं की त्याची वेगळीच माहिती येते. त्यामुळे मी तर असं म्हणणार नाही. तर ते आणि 2-4 लवंगा मी या 3 वस्तू रात्रभर भिजत ठेवलेल्या आणि हे भिजत घातल्यामुळे काय होतं, जे पण यामधील न्यूट्रिएंट्स असतील ना, तर ते छान रिलीज होतात आणि ते पाणी जे बनतं की नाही, ते खूप हेल्दी बनतं किंवा मेथी दाणे आणि कलोंजी भिजल्यामुळे आपला हेअर मास्कसुद्धा खूप जास्त स्मूथ आणि खूप हेल्दी बनतो. तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, परत हे भिजलेलं तुम्ही अगोदर हे जे पाणी आहे की नाही याच्यावरती तरंगतंय ते फक्त आणि फक्त मुळांशी, केसांच्या मुळांशी हे पाणी स्प्रे करू शकता सकाळी 2 तास अगोदर, केस धुण्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर सुद्धा हेअर मास्क बनवू शकता. म्हणजे याच्यातूनच काय होतं, टोनर पण रेडी होतं आणि केसांना थोडा त्याचा फायदा पण होतो आणि नंतर मग तुम्ही त्याचा हेअर मास्कसुद्धा बनवू शकता. तर त्या 3 वस्तू तर आहेतच. त्याच्यासोबत आपल्याला अजून 2-3 वस्तू लागणार आहेत. तर यामधील परत दुसरी गोष्ट म्हणजे जास्वंदीची फुले फ्रेश अशी. जर तुमच्याकडे फुलं भेटतच नसतील ना, तर तुम्ही या ठिकाणी जास्वंदीची पानेसुद्धा वापरू शकता. पानेसुद्धा तेवढीच हेल्प करतात आपल्या केसांना. याच्यानंतर मी ॲलोवेराचं एक फ्रेश पान घेतलेलं आहे. छान कट करून साईडचा भाग त्याचा कट करून अर्धा तास जवळ पाण्यात ठेवलेलं आणि त्याच्यानंतर असे तुकडे करून घ्यायचे किंवा जर तुम्हाला वेळ असेल आणि त्याचं आतील पूर्ण जेल काढून घेतलं ना तरी चालेल. पण सोपी प्रोसेस व्हावी म्हणून मी असं करते, कारण पुढे आपल्याला ते गाळायचंच आहे. तर असे छान तुकडे करून घेतलेले आहेत. ॲलोवेरा आपल्या केसांसाठी किती महत्त्वाचा आहे, जास्वंदीची फुले आणि मेथीदाणे. तर बघा, काही हेअर मास्क असे असतात ना, ते पूर्ण स्कॅल्पपासून केसांच्या टोकापर्यंत खूप छान वर्क करतात आणि त्याच्यासाठीच मग असे 2-3 वस्तू एकत्र कराव्या लागतात आणि म्हणूनच अशाच मी रेमेडीज जास्त करून बनवते, जेणेकरून आपल्या सगळ्याच केसांना त्याची मदत होईल. म्हणजे केस आपले वाढतील सुद्धा, म्हणजे आपल्या स्कॅल्पपासून मुळांच्या पासून टोकांपर्यंत आपल्या केसांना त्याचा फायदाच व्हायला पाहिजे असं. तर आता एकत्रितपणे या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत की नाही, ते वाटून घ्यायच्या आहेत. असे हेअर मास्क तुम्ही अगोदर पण बघितलेले आहेत, परंतु यावेळेस मी थोडंसं अजून डिटेलमध्ये सांगणार आहे. आपण काय करतो, 3-4 दिवस झाले की थोडंसं तेल लावतो किंवा काही जणी तर तेलही लावत नाहीत. काही सण आला, काही उपवास आले की लगेच हेअर वॉश करतात, शॅम्पू लावायचं आणि काही रुटीन नसतं. कुणी कंडिशनर वापरत नाहीत, म्हणजे काही बायका सिरम वापरत नाहीत, काही बायका हेअर मास्क वापरत नाहीत. म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही रुटीन असतं. एकदम सिंपल नाही का, फक्त आणि फक्त केस धुवायचे, काहीच करायचं नाही. मग नॅचरली जेवढे आपले केस चांगले असतात ना, ठराविक एजपर्यंत एक 20-22 वर्षापर्यंत, तोपर्यंत असं वाटतं की हे माझे केस खूप छान आहेत, माझ्या केसांना काहीच लावायची गरज नाही. आणि मग ते हळूहळू ड्राय होत जातात, डॅमेज होत जातात किंवा एक एक गोष्ट घडत जाते आणि मग अचानक मग होतं की नाही का, म्हणजे माझे केस थोडेसे मला खराब दिसायला लागलेले आहेत, मग नाही का ड्राय झाले, डॅमेज झालेत, असं काही ना काही प्रॉब्लेम होऊ लागतात. हेअर फॉल होत असतो. एक ठराविक एज नंतर आपल्या शरीरामध्ये म्हणजे इंटरनल डेफिशियन्सी सुरू झाली की मग हेअर फॉल व्हायला लागतो आणि स्कॅल्पच्या रिलेटेड पण काही असेल ना प्रॉब्लेम, तरीसुद्धा हेअर फॉल होतो. मग केस पातळ दिसायला लागतात. त्याच्यानंतर एक 20-25 वयाच्या नंतर हळूहळू एकदम पांढरे केस व्हायला लागतात, म्हणजेच ग्रे हेअर स्टार्ट होतात आणि असे हे सगळे प्रॉब्लेम स्टार्ट होतात आणि तिथून पुढे आपण काळजी करायला लागतो. आणि मग हेअर केअर काय असतं किंवा कोणता हेअर मास्क लावू, काय कुठलं तेल लावू, काय करू, हे सगळं प्रश्न पडायला लागतात. त्याच्या अगोदर आपण ही पुढील प्रोसेस बघूयात. तर मी सगळं अगोदर काय केलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा एका कापडाने हे छान गाळलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, वेळही वाचतो आणि सगळ्याच वस्तूंचं आपल्याला प्रॉपर जेल भेटतं. कोणतेही याच्यामध्ये कण येत नाहीत आणि हे एक जीव जेल की नाही, एक असं नाही का नॅचरल प्रॉडक्ट किंवा ज्यावेळेस तुम्ही असं नाही का स्मूथ पेस्ट केसांना लावताना रेडीमेड कंडिशनर, शॅम्पू किंवा हेअर मास्क असे बघा तुम्ही, तसं ते दिसतं ॲक्च्युली. एवढं छान बनतं की नाही, तुम्ही असं हातात घेतलं ना तर एवढं ते सॉफ्ट लागतं, एवढं भारी होतं आणि हात धुवायला गेला ना तर आपला हातसुद्धा खूप गुळगुळीत आणि खूप सॉफ्ट लागतो आणि तेच आपल्या केसांना खूप जास्त वर्क करतं. आता ह्याच्यामध्ये एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे. आपल्या केसांना व्हिटॅमिन ई खूप जास्त गरजेचं असतं. केसांना वरून सॉफ्ट करण्यासाठी तर ते मदत करतंच, पण आपल्या केसांना स्ट्रॉंगसुद्धा बनवतं आणि त्याच्यासोबतच याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे. तुम्ही कोणतंही टाका, जे वापरताना साध्यातलं साधं असू द्या
किंवा तुमच्याकडे जे असेल ते वापरायचं आहे. मी त्याच्यामुळेच इकडे एकदम नॅचरल जे आपलं कोकोनट ऑइल आहे की नाही, घरी सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं. पॅराशूटचं हे टाकलेलं आहे. थोडंसं मी जास्त टाकलंय. का टाकलंय ते सुद्धा सांगते. म्हणजे छोटे-छोटे या टिप्स आहेत ना, हेअर मास्कसोबत तुमच्या त्या गोष्टी लक्षात राहतील. म्हणजे काय गोष्टी केल्या पाहिजे, काही नाही करायच्या, कधी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे याच्यासाठीच हे चांगलं मी अगोदर मिक्स केलेलं असतं. आणि आता उन्हाळा आहे. मी उन्हाळ्यासाठीच्या काही टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये केस चिकट होतात, सारखे-सारखे धुवावे लागतात आणि मग ऑइलिंग करायला नको वाटतं आणि तसंच माझंसुद्धा झालेलं आहे, की नको वाटतं संध्याकाळी केस गरम होतं आणि तेल लावायला नको वाटतं, खूप चिपचिप वाटतं आणि दरवेळेस मी हेअर ऑइलिंग करतेच, पण यावेळेस ना मला केस धुवायचे होते आणि तेलच लावलेलं नव्हतं. तर म्हणून मी काय केलेलं आहे, हेअर मास्कमध्येच मी थोडं जास्त तेल टाकलं, जेणेकरून बघा हेअर मास्कसुद्धा त्याचं काम करेल आणि 1 तास आपण ठेवतोच ना असंही, मग केस धुण्यापूर्वी ऑइलिंग पण होऊन जातं त्याच्यातूनच आणि हेअर मास्कसुद्धा खूप हेल्दी बनतो. तर असं आहे जास्त तेल टाकण्यामागचं कारण. जर तुम्ही तेल लावायचं विसरलं असाल ना, तर तुम्ही हे अशा प्रकारे करू शकता. आता मागे मी केसांचे प्रॉब्लेम कसे स्टार्ट होतात ते सांगितलं. आता काही लावल्यामुळे म्हणजे हेअर मास्क लावल्यामुळे, काही तुम्ही हेअर केअर केल्यामुळे काय फरक पडत जातो ते सांगते. आता रुटीन म्हणजे बघा जसं आपण दररोज हेल्दी खातो आणि बघा महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर असं कंटिन्यू तुम्ही केलं की नाही, तर आपली हेल्थ, आपली स्किन, आपलं हेअर खूप छान त्याच्यावरतीनं चांगला परिणाम झालेला दिसतो. चांगले रिझल्ट आपल्याला दिसत येत असतात. काही कन्सिस्टन्सीमुळे म्हणजे काही गोष्टी आपण ते नियमितपणे केल्यामुळे. तसंच आहे हेअर केअरचं सुद्धा. म्हणजे आपल्याला जसं आपल्या खाण्यापिण्यातून किंवा राहणीमानातून आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला लागतात की नाही, ते आपण करत जातो. तसंच केसांना सुद्धा काही गोष्टी लागतात. जसं की तेल लागतं केस धुण्यापूर्वी, त्याच्यानंतर हेअर मास्क लागतो, कंडिशनर लागतो, त्याच्यानंतर तुम्ही छान विंचरावे लागतात, छान असं त्याला नाही का जपावं लागतं केसांना. ह्या गोष्टी आपल्याला नियमित करायच्या आहेत आणि ठराविक एजनंतर बघा, मी जसं सांगितलं माझेसुद्धा हेअर फॉल होत असतो, पण मी नियमित काही गोष्टी करते त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी लिमिटमध्ये राहतात आणि खूप जास्त काळजी करायची गरज पडत नाही. तर प्रॉपर मसाज करायचा आहे एकदम छान स्कॅल्पला लावून आणि प्रत्येक वेळी केस धुण्यापूर्वी काही ना काही जर तुम्ही असं हेअर मास्क छोट्यातला छोटा असू द्या, 1-2 वस्तूचाच असू द्या, पण तो खूप छान असं फरक पडतो. म्हणजे पूर्णपणे असं तुम्ही ज्यावेळेस मसाज करता आणि केसांना ह्या गोष्टी लागतात की नाही, त्यावेळेस बघा केस तर वाढतातच आपले. पण जर तुमच्या केसात कोंडा असेल, म्हणजे एकदम स्कॅल्प आपलं थोडं तरी घाण झालेलं असेल ना, शॅम्पूने केस धुतले जातात. आपलं स्कॅल्पसुद्धा धुतलं जातं. पण तो क्लीन नसतो. म्हणजे तो क्लीनपणा नसतो. जे हेअर मास्क लावल्यानंतर केस आपले खूप जास्त क्लीन होतात. ते फील होतं आपल्याला, की अरे आपले केस खूपच भारी झालेत. तर ते होतं. प्लस केसांना फाट्या फुटत नाहीत. म्हणजे केस जे ड्राय होत जातात, म्हणजे थोडे-थोडे कमकुवत होत जातात. म्हणजे वरच्या साईडला तर हेल्दी दिसतात, पण परत जसे-जसे खाली येतात ना, तसे बघा वेगवेगळे पार्ट दिसत जातात आणि सगळ्यात शेवटी तर खूप असे डॅमेज दिसतात. तर कंटिन्यू या गोष्टी केल्यामुळे ते पण होत नाहीत. तुम्ही कंटिन्यू मेहंदी लावल्यामुळे म्हणजे मंथली मेहंदी लावल्यामुळे तर एक छान असं केसांना ना एक लेयर येतो आणि त्याच्यामुळे खूप हेल्दी होतात केस. म्हणजे एक ठराविक एज नंतरनं आपल्या केसांना जपण्याची गरज असते. कारण की नॅचरली काही जे गोष्टी असतात ना केसांच्या, त्या हळू कमी झालेल्या असतात आणि त्याच भरून काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही करावं लागतं. तर असं छान हेअर मास्क लावायचा, केसांना खूप जास्त ओढायचं नाही. केस गळणार नाहीत लावताना सुद्धा असं छान लावायचं आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर शॅम्पूने केस धुवायचे. केस धुतल्यानंतर बघा एवढे छान वाटतं ना, असं छान चमक असते केसांना, एक क्लीनपणा जास्त असतो आणि खूप चांगला फरक पडतो आणि प्री कंडिशनिंग झाल्यामुळे कंडिशनरची गरज पडत नाही आणि तुम्ही दरवेळेस हे करत गेला ना, तर कितीही रुक्ष केस असू दे, ज्यांना केस धुतल्यानंतर सिरम लावावा लागतो की नाही, तर त्यांनासुद्धा लावत नाही. तुम्हाला खोटं वाटेल, सीरम काय प्रकार असतो ना, ते अजून मी अनुभवलेलं नाही. म्हणजे फक्त ऑइलिंग, मेहंदी, हे हेअर मास्क आणि हे या सगळ्याच गोष्टी कोणतेही हीट प्रोटेक्टर किंवा हीटिंगच्या गोष्टी नाहीत. काहीच मी वापरत नाही. फक्त आणि फक्त नॅचरली, पण ते नियमितपणे केलं पाहिजे. इतके जर फरक पडत असतील फक्त हेअर केअरने, तर हेअर केअर करायला काय हरकत आहे? हेच मला तुम्हाला सांगायचं होतं या व्हिडिओमधून. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.